मध्य रेल्वेकडून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी 50 पेक्षा अधिक विशेष ट्रेन्स या चालवल्या जात आहेत। यासोबतच पनवेल चिपळूण दरम्यान अतिरिक्त मेमू देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत। खासगी वाहतूकदारांकडून सुद्धा 30 ते 40% अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत। IRICTच्या वेबसाईटवर रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटांमध्ये फुल झालेलं आहे आणि त्यावेळी सुट्टीनिमित्तानं गावी जायचं कसं असा सवाल सर्वसामान्य प्रवाशांना पडलेला आहे। दरम्यान एजंटकडून जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढलं तर ते लगेच कन्फर्म कसं मिळतं असा सवालही ते विचारतायत। शिमग्यासाठी 2 लाखांहून अधिक मुंबईकर कोकणामध्ये गेलेत आणि त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी महामंडळ आणि खासगी वाहतूकदारांनी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली होती। होळी आणि शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे। मध्य रेल्वे आणि त्याचबरोबर हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल नेरूळ ते पनवेल या दरम्यान बंद राहतील। पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिलेला आहे। रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही आणि त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे। राज्यामधील 400 वर्षांपूर्वीच्या 6 कोटी कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालंय। मुंबईतील पुराभिलेख संचालनालयाकडून हे काम पूर्ण करण्यात आलंय। शिवकालीन, पेशवेकालीन, निजामकालीन असे एकूण 17 कोटी ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत। आधुनिक जीवनशैलीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे असं दिसून आलेलं आहे। तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार वाढलेले आहेत। राज्यामध्ये गेल्या वर्षभरात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात। अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे। अमरावतीमध्ये 1000 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 952 शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला दुष्काळ आणि त्याचबरोबर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलंय। रायगडमध्ये फार्मर आयडीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20,578 लाभार्थ्यांपैकी 3,942 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलेला आहे। विविध शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक केले जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्याचं आवाहन कृषी विभागाने केले आहे। उच्च न्यायालयानं गायक कैलाश खेर यांच्या विरोधात फौजदारी कारवाई रद्द केलेली आहे। कैलासचा झुमोरे या अल्बममधील आक्षेपार्ह दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप खेर यांच्यावर करण्यात आलेला होता। विशिष्ट वर्गाच्या लोकांना नापसंत असलेली कृती धार्मिक भावना दुखावणारी असू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलंय। दादर रेल्वे स्थानकामध्ये मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे। मात्र या घटनेनंतर महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला पकडून प्रवाशांनी त्याला चोप दिला। दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे। येत्या काही दिवसांपासून परिसरामध्ये उन्हाचा कडाका अधिक तीव्र झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मठ्याचा आस्वाद घेत आहेत। भिवंडीमधील मराठे पाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे। या मंदिर लोकार्पणाचा सोहळा सुरू झालाय। आमदार किसन मोरे यांच्या हस्ते गोमातेचं पूजन करून महाद्वाराशी श्रीफळ देत मंदिरामध्ये प्रवेश करण्यात आलाय। येवला तालुक्यातील मुखेडमध्ये बाळासाहेब आहेर या शेतकऱ्याचा 4 एकर ऊस जळून गेलेला आहे। ऊसाच्या शेतामधून महावितरणच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत। तारांच्या घर्षणातून आग लागल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368 कोटी 71 लाख रुपये शिखर समितीनं मान्यता दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिखर समितीनं मान्यता दिली आहे। या आराखड्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या मंदिराचं रूपडं पालटणार आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे 67,000 किमतीचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा सापडलाय। मिरज शहरामधल्या रेल्वे डेपो झोपडपट्टीजवळ ही कारवाई झाली आहे।
येवला शहरामधील मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झालेली आहे. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करतायत. घाटकोपरमधील भटवाडीमध्ये जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. धाराशिवमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होतोय. पाण्याअभावी पिकं होरपळून गेलेली आहेत. कळंब तालुक्यातील तांदळवाडीमधील शेतकऱ्यांना सीताफळाची बाग काढून टाकली आहे. पाण्याअभावी सीताफळाचं पीक करपल्यामुळे पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. साताऱ्यामधील कोटेश्वर मंदिर परिसरामध्ये आढळलेला देवनागरी शिलालेख संग्रहालयामध्ये जतन करण्यासाठी आणण्यात आलेला आहे. सातारा इतिहास दालनामध्ये हा शिलालेख ठेवण्यात जाणार आहे. दरम्यान अशा प्रकारे शिलालेख आढळल्यास संग्रहालयाशी संपर्क करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिउष्ण तापमानाचा इशारा देण्यात आलाय. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 24 तासांसाठी अतिउष्ण तापमानाचा इशारा देण्यात आलाय. मार्च महिन्यामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. त्यामध्ये आता आणखी 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोकोकामधील आरोपीला 2 वर्षांनी अटक केली आहे. आरोपीकडून 2 पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसं सुद्धा जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीवर शहरातील 4 पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यामध्ये हनी सिंगच्या कॉन्सर्टपूर्वीच गोंधळ झाला होता. प्रेक्षकांची गर्दी वाढल्यामुळे तिथे गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्याचे पोलीस मैदानामध्ये उतरावं लागलं. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करत धमकी देणाऱ्या 4घांना अटक केली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला जामीन देण्याला कोर्टानं नकार दिलाय. रान्या राव हिच्यावर असलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं सांगत कोर्टानं तिची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. पुण्यामधील आळंदी आणि महातोबाची या गावामध्ये अफूची शेती आढळून आली आहे. पोलिसांनी कारवाई करत अफूची 60 झाडं नष्ट केली आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. मुंबईमध्ये धारावी माहीम रोड ब्रिजवर 2 गाड्यांना आग लागली. आगीमध्ये 2 गाड्या जळून गेल्यात. अग्निशमन दलानं आग विझवण्याचे प्रयत्न केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्याचबरोबर सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी न्यायाधीशांसोबत धुळवड साजरी केली आहे. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्यासोबत धुळवड साजरी करतानाचे फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलेले आहेत. जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय. त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहावं असं विधान जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली. जे मंत्री मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत त्यांच्या संदर्भात आपण काय बोलणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 10 दिवसांपूर्वी नितेश राणे यांच्या संदर्भात चर्चा केली होती. मात्र अद्याप कारवाई केली जात नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. भांडूपमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. भांडूपचे माजी नगरसेवक उमेश माने हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माने शिंदे पक्षामध्ये जाणार असल्याची चाहूल लागताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शाखेचा ताबा घेतलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला फटका बसलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला 4000 कोटींचा फटका बसलेला आहे. निधीला कात्री मिळाल्यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांजूरमधील प्रथम रावदेवी मातेच्या मंदिराचं नूतनीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं आहे. आमदार सुनील राऊत यांनी मंदिराच्या कामाला सुरुवात केलेली होती. मात्र मंदिराशेजारील शाळेनं आव्हान दिल्यामुळे हे काम बंद पडल्याचा आरोप मनसेनं केलाय. मंदिराचं काम पुन्हा एकदा सुरू करावं या मागणीसाठी मनसेनं कार्यकर्त्यांनी देवीची महाआरती केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलंय. मंदिरामध्ये आजपासून लोकार्पण सोहळा सुरू झालाय. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, कीर्तन तसंच भजनाचं आयोजन करण्यात आलंय.
साई भक्तांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये शाल प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। पूजा प्रसादाचं साहित्य साई भक्तांना मूळ किमतीमध्ये त्याच्या 10 पट अधिक किमतीमध्ये साहित्य विकलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि त्यामुळे ते आक्रमक झाले होते। मावळमधील पांडवकालीन महादेव मंदिरामध्ये विविध रंगांची उधळण करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भोलेनाथाच्या मूर्तीसह संपूर्ण मंदिरामध्ये रंगाची उधळण करण्यात आली आहे। मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय। चित्रपटानं नवनवीन विक्रम मोडलेले असून चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनामध्ये अडकणार आहे अशी चर्चा आहे। आमिरनं त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका महिलेची ओळख आपली जोडीदार म्हणून करून दिली। त्यानंतर आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे।